निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। लक्षवेधी क्रमांक 1 छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघातील संगमनेर नगर परिषद येथे 5 जून 2009 रोजी लोकमत व सकाळ पेपरमध्ये शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठीची निविदा काढण्यात आली आणि महाराष्ट्रात आजपर्यंत एवढ्या उच्च दराने कुठली निविदा मंजूर झाल्या नसेल तो पराक्रम आमच्या संगमनेर नगरपालिकेने त्यावेळेस 69% अबोदरांनी सदर निविदेला मंजुरी देण्यात आली आणि त्यावेळेस काही नगरसेवक 7 नगरसेवकांनी या प्रक्रियेला विरोध केला, परंतु त्यावेळेसचे तत्कालीन नगराध्यक्ष सो अंजली सुधीर तांबे असेल, उपनगराध्यक्ष तत्कालीन शोभा दिलीप पुंडा असेल, पाणी पुरवठ्याचे सभापती लाला व्यापारी असेल व मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवून याच्यामध्ये संबंधित जो ठेकेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे आर.एम. कातोरे, हा तेथील एका पक्षाचा कार्यकर्ता असून त्याला लाभ होण्यासाठी व भ्रष्ट मार्गाने या सगळ्यांनी संगम मताने 69% अबोदरांनी ही निविदा घेतली। त्या संदर्भातील जे उत्तर देण्यात आलंय त्यामध्ये मान्य करण्यात आले का नगर परिषदेची जादा रक्कम खर्च पडली, परंतु सदरील बाब नगर परिषदेची सर्वसाधारण सभेची मान्यता तसेच कार्यादेश दिल्यानंतर सुमारे तोच प्रश्नालाच येतोय। बघा, एक लक्षात घ्या, सर्व सदस्यांना एक सूचना आहे। आज 11 लक्षवेधी दाखवलेले आहे आणि 1 तास 15 मिनिटांमध्ये त्या करायच्या। फार अध्यक्ष महोदय, विषयाचं लक्षवेधीला मंत्र्याच्या उत्तरासहित आता तुम्ही बोलेपर्यंत माझं बोलणं झालं असतं। अध्यक्ष महोदय, नोंद घेऊन लक्षवेधी छापून आलेली आहे। आपण छापून आली, पण साहेब जी अधिकाऱ्यांनी दिली ती छापून आली असं थोडी असतं। शासनाच्या पैशाचा दुरुपयोग झालाय, लोकांच्या कर रुपये टॅक्सचा दुरुपयोग झालाय। प्रश्न काय त्याच्यामध्ये हे सांगताय काय नगर परिषदेची जादा रक्कम खर्च पडली, परंतु सदरील बाब पॉइंट ऑफ प्रोसिजर बोला, काय म्हणतात? नाही, आज अध्यक्ष महोदय, लेबर लॉच्या संदर्भामध्ये एक वर्कशॉप ठेवलेलं आहे 9:30 वाजता। नॉर्मली आपण ज्यावेळेला असे काही कार्यक्रम ठेवतो त्यावेळेला सभागृहाचं कामकाज आपण ठेवत नाही। निश्चित काय याच्यामध्ये तिकडे जायचं आहे का इथं बसायचं? त्यांचे लक्षवेधी त्यांनी इथं बसावं आणि हे महत्वाचं आहे। अध्यक्ष महोदय, दिलेल्या उत्तरामध्ये नगर परिषदेची जागा रक्कम खर्च पडली आहे, परंतु सदरील बाब नगर परिषदेची सर्वसाधारण सभेची मान्यता तसेच कार्यादेश दिल्यानंतर सुमारे 1 वर्षानंतर निष्पन्न झाल्याचे निविदेस मान्यता देण्याची कारवाई कंत्राटदारास लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने नियमबाह्य पद्धतीने निश्चित म्हणता येणार नाही। अतिशय चुकीचं उत्तर यामध्ये देण्यात आलंय। संबंधित जो ठेकेदार आहे तो जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आहे। त्याच्यावरती प्रश्न घ्या ना, आपण प्रश्न विचारा। तोच प्रश्न विचारतो ना मी। जे उत्तर चुकीचं दिलंय याच्याबाबत तुम्ही अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास यांची चौकशी समिती स्थापन करणार का? तसेच यामध्ये जे दोषी होते तत्कालीन नगराध्यक्ष जे आहेत अंजली सुधीर तांबे असेल किंवा त्यांची जी टीम होती त्यातील काही विद्यमान नगरसेवक आत्ता सुद्धा त्या बॉडीमध्ये आहेत, तर यांच्या बाबतीत सुद्धा आपण काय निर्णय घेणार? मंत्री महोदय। माननीय मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सदस्यांनी ज्या लक्षवेधीद्वारे जो मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये हे जेव्हा टेंडर लागलं अध्यक्ष महोदय त्यावेळेसच DMAनी हे 69% अभाव आलं आणि DMAनी ह्याचा चौकशी करण्यासाठीचा निर्देश दिला अध्यक्ष महोदय। त्याप्रमाणे MG म्हणजे जीवन प्राधिकरणाचा जो अहवाल येण्याच्या आधीच, तो वर्षांनी आला, त्याच्या आधीच ह्याला वर्क ऑर्डर दिली अध्यक्ष महोदय आणि ह्यांच्या अहवालानुसार 69% नाही तर 32% हे अभाव आहे, हे अहवालात पण आलं अध्यक्ष महोदय। हे सर्व जर बघता
सदस्यांच्या ह्या सगळ्या टेंडरमध्ये खूप सारी अनियमितता दिसून येते आणि त्यामुळे आपण अध्यक्ष महोदय ACSच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमू आणि त्याचा चौकशी समितीचा जो अहवाल येईल त्याप्रमाणे ह्यावर कडक कारवाई केली जाईल. चला. बरं, त्याबाबत आपलं मॅडम स्वागत करतो, परंतु किती महिन्यामध्ये हा चौकशी अहवाल येणार? अध्यक्ष महोदय 2 महिन्यामध्ये आपण त्यांचा अहवाल देऊ.